हलक्या हाताने खेळलाय कव्हर मध्ये तिथे खेळाडू आहे मन्नन सुंदर अशी सुरुवात हलक्या हाताने खेळण्याचा 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आदित्य ठाकरे यांचा आणि पहिल्याच बॉल इथे डॉट बॉल प्रथमेश ठाकरे टप्प्याचा बॉल पुल केलाय चेंडू जाईल का यस पाठवलाय 4 धावांसाठी चौकार अरे प्रदीप ने कैच पकड़ा 100 रुपए इनाम है भाई चला 4 धावा झाल्यात प्रथमेश आणि अक्षयची जोडी अजून एक चांगला स्ट्रोक सरळ बॅटने खेळलाय धावगण क्षेत्रामध्ये एकच धाव 5 धावा झाल्या धाव फलकावरती 3 चेंडू झालेत आदित्यने पहिल्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती आणि ह्याही मॅच मध्ये 3 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी 5 धावा दिल्यात आता येतो स्ट्राईकला अक्षय चांगलं टेलिकास्ट आपण पाहतो HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॉल थोडी सोडून दिला पाहिलं ते फलंदाजाने अक्षयने पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल कोण आहे ऑल स्टारचे सर्व जे प्लेयर आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचंय ऑल स्टार बाउंड्री लाईनच्या आत येऊ नका प्लीज पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न खेळाडू तिथे आहेत गच्चा क्षेत्ररक्षण डायरेक्टलीचा मोका नाही एकच धाव एक अपेक्षा काहीच मिळणार नाहीये 2 धावासाठी रेडीच नव्हते दोन्ही फलंदाज टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने 7 बाउंड्री लाईनच्या आत कोणी येऊ नये चार बॉल झाले त्यांनी 7 धावा झाल्या धाव फलकावरती आईपीएल में खेला है ना आपको टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती चेंडूला पाठवले हो जिगला भाई की क्या बढ़िया कैच कुर्सी से उठने के बाद भी वो कैच पकड़ सकते बताया जिगला भाई इकडे 4 व्हीलर सगळा 2 व्हीलर वाले ते अजून एक पुढे सरकावून दिला चेंडू हवेमध्ये आहे विकेटचा येईल संधी पाहूया काय होतं यस गॉन शेवटच्या बॉलवरती आलाय विकेट आणि 11 धावावरती गडी बाद झालाय प्रथमेशने धावा बनवल्यात 9 टेनिस क्रिकेट पासून ते ISPL मधला आकडा सफर आहे प्रथमेशचा ISPL मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती आणि ह्या ओव्हर मध्ये देखील शेवटच्या बॉल वरती त्यांनी प्रहार केला होता पण उंची भरपूर होती आणि डिस्टन्स गाठवला नाहीये आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 11 धावा आल्यात आणि 1 गडी बाद टीमची धावसंख्या 1 लॉस ऑफ 1 विकेट आणि 1 ओव्हर म्हणजे 4 इतके आपण पाहतो स्क्रीन वरती 11 धावा 1 विकेट आणि 1 ओव्हर चेतन कोण दादा चेतन ना
पाटील. हा अक्षय खेळतोय. हा चेतन पाटील नवीन फलंदाज. रोहित टप्प्याचा बॉल हो बॅटचा लिडिंग एज लागलाय. पॉइंटला आणि कव्हरला डीप कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. वेग कमी गतीचा होता रोहितचा पण बीट केले आता फलंदाजाला. अक्षय आणि चेतनची जोडी मैदानावरती. चांगला बॉल हवेत पण झाड आहे आणि चेंडू जातोय एक धावासाठी. दोन्ही टीमकडे पाहिलं तर बलाढ्य टीम ताकदवर टीम एकमेकांच्या विरुद्ध ते खेळत असताना टीमची धावसंख्या 13 का 12 रन 12 धावा झाल्या धावफलकावरती. चॅलेंजर बीएम स्पोर्ट या संघाच्या नाणेफेकीचं कट जिथे प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चांगला बॉल हो काय फटका आणि काय आवाज आले आणि चेंडूला पाठवून दिलं लांबच लांब. 4 धावांसाठी चौकार. तुमची धावसंख्या 16. अजून एक चांगला बॉल ओव्हरपिच बॉल होता. विकेट कावशे क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एक दुसऱ्या धावासाठी जातात पण नाही. चांगला कॉल आता मात्र दुसऱ्या धावासाठी पण हे काय करते यस नो आणि आताही देखील सुरक्षित आहेत आणि एकच धाव. 17 धावा झाले धावफलकावरती. एक गडी बाद. चांगला बॉल हलक्या त्याने ते कव्हर क्षेत्रामध्ये खेळला. 1 रन पूर्ण. या एकच्या मदतीने अजून एक वाढ होते धावसंख्या होते 18. एक गडी बाद. 5 बॉल मध्ये आतापर्यंत ह्या ओव्हर मध्ये 7 रन आलेत. अक्षय खेळतोय 7 आणि चेतन खेळतोय 1 रनावरती. चांगला सरळ दिशेने खेळलाय. लॉंगन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकदा पुन्हा आणि एकच मिळेल. चांगला थ्रो. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ह्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्यात रोहितच्या. 4 ओव्हर मध्ये किती धावाचं आव्हान ठेवतील आणि टार्गेट ठेवतील या मॅच मध्ये. By bowler's name
वो बोल रहे कि शुभम नाम नहीं था, बोल रहे दादा नहीं है बोलता है। हाँ वही तो मैं इसके लिए वो बोल रहे इंजमाम, यस हाथ दिखाया इंजमाम। चांगला बॉल, पुल, पॉवरफुल चेंडू जातोय, सक्सेसफुल 4 धावांसाठी चौकार। काय क्लास दाखवलाय या फटक्यावरती अक्षयने। हे फुटबॉल है, फुटबॉल मत करो बच्चे लोग, क्रिकेट खेलो। जबरदस्त स्ट्रोक, अकुट टप्प्याचा बॉल होता आणि काय पॉवर जनरेट केलाय त्या स्ट्रोक वरती। अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्मालाही देखील पाहतोय। अक्षय कासारच्या बॅटमधनं एक दमदार खणखणीत चौकार, 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय। अजून एक चांगला बॉल, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव। आता मात्र चांगलं कमबॅक येतो इंजमामचं। आता इथं शॉकी गेला तो म्हणजे चेतन। त्यांची धाव संख्याचा विचार केला तर 24 धावा झाल्या धावपलकावरती। आपण पाहताय तर बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 आणि याच्यामधले जो संघ जितेल तो जाईल सेमी फायनल मध्ये। मॅचच्या नंतर सेमीफायनलचा सामना होईल। पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल येता, थोडीशी आउटफील्ड थोडीशी खराब असताना एकच धाव पूर्ण केली आहे। आदित्य आहे तिकडे आणि चांगला थ्रो, एकच धाव, 25 धावा झाल्या धावपलकावरती। जर का बॅटिंगचा विचार केला तर 13 धावावरती खेळतोय अक्षय आणि चेतन खेळतोय। अक्षयचा रन, बॅट्समनचे रन। पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल आणि चेंडू जातोय 2 धावासाठी बी पदकावरच्या क्षेत्रामध्ये। 27 धावा झाल्या धावपलकावरती, 27 रन ऑन स्कोर बोर्ड। अक्षय कासार खेळतोय 15 धावावरती आणि चेतन खेळतोय 2 धावावरती। अजून एक आखून टप्प्याचा बॉल, आता मात्र अप्रतिम चांगला बॉल इथे इंजमामचा, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन निघतला, सुंदर गोलंदाजी। कानाच्या बाजूने इकडे चेंडू निघाला अक्षयच्या। शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला। या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात इंजमामच्या। त्यांची धावसंख्या 27 रन, 1 गडी बाद। ओ जबरदस्त शोक, डीप कव्हर मध्ये पुन्हा एकदा धावा येतील 2। या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात, त्यांची धावसंख्या 29 रन। चला चला शेवटची ओव्हर आहे, चला लवकर लवकर। सब लोग बुला
शार्विन येते चौथा आणि शेवटचा षटक घेऊन तो शार्विन. टीमची धावसंख्या 29. अक्षय खेळतो 17 धावावरती. चांगला बॉल, अप्रतिम बॉल पडल्याच्या नंतर थोडासा चेंडू उसळी घेतली. चेतन पाहतो की चेंडू कुठून इथे आला, कारण तर आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू बरोबर माझ्या बॅटच्या बरोबर ते होता आणि टप्पा पडल्याच्या नंतर सर एसटी रक्षकाच्या हातात चेंडू जाऊन निसरला. 29. कमी गतीने टाकलेला बॉल लॉंग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. या बॉलवरती तर विकेट येऊ शकणार नाही की अशा प्रकारचा बॉल होता, वेग भरपूर होता आणि कमी गतीने टाकलेला बॉल आणि सरळ दिशेने खेळले, चुकी केली नाही खेळाडूंनी. बॉल 4 बॉल अजूनही बाकी. अक्षय आहे जो 17 धावावरती खेळतोय. तुमची धावसंख्या 29. पुढील फलंदाज येतोय राम. दोन बॉल झालेत आणि एकही रन दिलेला नाहीये शार्विनने. साहिल आमचे स्कोरर आलेले आहेत. पुढील फलंदाज राम. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळला, एक धाव पूर्ण आणि एका धावची संतोष. टीमची धावसंख्या 30 रन. आता येतो स्ट्रायकिंग गेला तो म्हणजे अक्षय जो खेळतो 17 धावावरती. 3 चेंडू शेष आहेत. 3 बॉलमध्ये मात्र एकच धाव आलेली ह्या ओव्हरमध्ये. बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. हा अप्रतिम बॉल पडल्याच्या नंतर विकेट किपरच्या हातात बॉल. शार्विन काय करते, कशा प्रकारची गोलंदाजी करते हे फलंदाजालाही देखील समजत नाहीये. क्लास दाखवतो आपल्या गोलंदाजीचा. चेंडूवरती बोट फिरवते शार्विन. अजून एक चांगला बॉल त्याच्यावरती केला तर अक्षयने ओळखले, चेंडूला फेकून दिले सीमारेषा बाहेर. यस, बिग हिट, सिक्सर. दमदार खणखणीत षटकार अक्षयच्या बॅटमधनं की आपणही देखील चेंडू ओढू शकतो, तर मलाही देखील क्षमता आहे माझ्यामध्ये त्या चेंडूला सीमारेषा बाहेर फेकण्याची आणि तेच काम केले इकडे अक्षयने. 23 धावावरती खेळतोय अक्षय आणि टीमची धावसंख्या 36 रन. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग मधला आणि टीमची धाव संख्या 36. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चेंडूला देखील सोडलं. इकडे पाहूया पंचाचा निर्णय काय होतो. यस, व्हाईट बॉल. तुमची धावसंख्या 37 रन. अजूनही ओव्हर संपलेली नाहीये. मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्रायकिंग गेजला अक्षय आहे. काय होईल या बॉल मध्ये आणि किती धावाचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवण्यात येईल.
अजून एक चांगला बॉल खेळाडू आहे आणि क्या हुआ झेल सुटलाय बाउंड्री लाईनच्या कडे झेल सुटलाय 2 धावा पूर्ण केल्यात आणि सामना जिंकण्यासाठी ऐसर या संघाला 40 धावा बनवायच्या 4 ओव्हरमध्ये म्हणजे 10च्या सरासरीने विनंती असेल की एक मॅच बाकी आहे तर लवकरात लवकर सामने चालू करायचे चला सामना सुरुवात करायची आहे लवकरात लवकर अंपायर चला बॅट्समॅन पाठवायचं आहे आयलव कांदिवली फलंदाज पाठवायचे बॉल दे ना बॉल सुनाई दिया सुनाई दिया चालू करतील टीव्ही चॅलेंजर फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर चला याच्यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे जर 4 वर खेळायचा असेल तर आता हा सामना लवकर लवकर संपवा चला आय लव्ह कांदिवली दैसर बॉयज बॅट्समॅन पाठवायचे हा 39 झाले 40 ला विन आय लव्ह कांदिवली बॅट्समॅनचं नाव आहे तो तर हाय मनन दुसऱ्या बॅट्समॅनचं नाव नाही माहिती चला जैनेश आणि मनन हे दोन्ही ते सलामी फलंदाज झालेले 4 षटकांमध्ये 40 धावा बनवायचे चला बॉलरचं नाव सांगायचं बॉलरचं नाव कळवायचं आमच्यापर्यंत धनंजय ओके पहिले षटक घेऊन येते धनंजय जैनेश आणि मनन
हो अप्रतिम बॉल, जबरदस्त बॉल, चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी धनंजयचा पहिला बॉल निर्धाव. चला 40 धावाचा पाठलाग करायचा आयलप कांदिवली या संघाला सामना जिंकण्यासाठी. हा देखील अप्रतिम चांगला बॉल, अप्रतिम बॉल. फक्त इथे असं पाहायला मिळतं चित्र की बॉलर आणि विकेट किपरच. एका बाजूला विकेट किपर आणि एका बाजूला धनंजय. 2 बॉल आणि 2 बॉल देखील निर्धाव. अजून चांगला बॉल, काय जबरदस्त क्लास गोलंदाजी करतोय धनंजय. 3 बॉल 3 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. चौथा बॉल, पुन्हा एकदा खेळाडू आहे तिथे प्रथमेशला नौकी संधी. 4 बॉल झालेत आणि 4 बॉलवर एकही धाव दिलेली नाहीये. जशी फिल्डिंग तशी गोलंदाजी. आता चर्चा होणे गरजेचंच आहे, कारण आपला पार्टनर आहे म्हणून त्याला सांगत असताना की बाबा आपण इथे चूक करत आहेत हे गरजेचं आहे. जर का आपण आपले पार्टनर असेल तर आपल्या पार्टनरकडे जायचं आणि थोडंसं सांगायचं, त्याचं मनोबल थोडं व्यक्त करायचं, त्याचा कॉन्फिडन्स थोडा लो होतो तर कॉन्फिडन्स आपल्याला वाढवायचा आहे. अकोट टप्प्याचा बॉल आता मात्र पुल केलाय. आणि 5व्या बॉलवरती 2 धावा इथे आलेल्या आहेत. चला इथे धावा आल्या, धाव संख्या झालेली 2 आयलप कांदिवली या संघाची. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला आणि 2च धावा दिल्यात इकडे धनंजय यांनी. शेवटचा बॉल हवेत, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. कोण पकडेल जेल? होय, मी पकडेल जेल. आणि शेवटच्या बॉलवरती धनंजयने इकडे जैनीचा विकेट प्राप्त केलाय. पहिल्या षटक कमालीचं ते लावलंय. 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. चला प्रथमेश येथे गोलंदाजी एंडवर स्टॉकी गेला मनन. चांगला बॉल, अप्रतिम बॉल येते प्रथमेशचा. एकच धाव मनाने ड्राईव्ह केले. टीमची धाव संख्या 3. 40 धावाचा पाठलाग करत असताना उतरले आहे आयलप कांदिवली हा संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये धनंजयने अप्रतिम अशी सुरुवात दिली. 2 धावा आहेत त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्यात. आता इथे अवधूत. हो, जबरदस्त शोक स्लॉट मध्ये होता अवधूतच्या बॅट मध्ये. खिलाडी के दस्तक पर मस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाद 6 रन. आल्यास पहिल्याच बॉलने स्वागत केले प्रथमेशचा. अवधूतने षटकार. बाहेरचा बॉल होता त्याला घसटून काढले षटकाराने. जसा षटकार आला तसे सर्व खेळाडू एकजुटीने आपल्यापर्यंत आलेले आहेत की काहीतरी वेगळं करायचे. टीमची धावसंख्या 9. आता वेगवान चेंडू खेळाडू आहे तिकडे पण त्याच्याहून थोडस लांब आहे आणि एकच धाव.
आता इथं वेग होता, गेल्या चेंडूवरती वेग कमी होता म्हणून त्याच्यावरती षटकार आला आणि ह्या चेंडूवरती वेग होता आणि एक धावाने धावसंख्या आता होते धीर अक्षरामध्ये 10. 8 धावा आल्यात आतापर्यंत प्रथमेशच्या ह्या ओव्हरमध्ये. अकोटप्प्याचा बॉल थोडी जास्त उसळी घेतली, पंचाचा निर्णय त्वरेने येत असताना व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1-1, लॉस ऑफ 1 विकेट. अजून एक चांगला बॉल, बैठक खेळण्याचा प्रयत्न, तर लेगच्या दिशेने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. अजूनही 11 धावांवरती टीमची धावसंख्या थांबलेली आहे. प्रथमेशच्या ह्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या 4 बॉलमध्ये. अकरा धावा धापलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा बॉल, आणि विकेट. सचिन सचिन आला नवीन फलंदाज. चला शेवटचा बॉल असेल प्रथमेश ठाकरेच्या ह्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 11. अकोटप्प्याचा बॉल होता, यंदा देखील पहिल्या पंचांनी की संकेत देत असताना व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा. टीमची धावसंख्या 1-2, लॉस ऑफ 2 विकेट. 12 धावा धापलकावरती पाहतोय. शेवटचा बॉल अजूनही येणे शेष आहेत. यांच्या स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रतियोगिता आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा बैठक खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये होत गेलं तर परिवर्तन आणि एक चोटली धाव इथे घेतलेली आहे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या किती झाले? 13 ना. 13 रन. अक्षय, चांगला बॉल, अप्रतिम बॉल. हलक्याने ते खेळण्याचा प्रयत्न होता सचिनचा. बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट. एक धाव. तुमची धावसंख्या होती 14 ह्या आकड्यावरती. लाईन आवाज नाही आला. 14 धावा झाल्या धापलकावरती. अकोटप्प्याचा बॉल, हो, पडल्याच्या नंतर चेंडू आला बाहेर. पहिल्या फलंदाजाने की चेंडू थोडासा बाहेर गेला, स्वतःला सोडले, म्हणजे पुढचं काम होतं ते पंचांनी केलं. अवधूतला पाहतो आपण स्ट्राईक वरती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, आता हवेमध्ये आहे, विकेटचं होईल का बटन? यस, आउट. एक षटकार आला होता अवधूतच्या बॅटमधला. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न,
पण खेळाडू बाद झालाय. आता येतोय नवीन फलंदाज शार्विन. शार्विनाला पुढील फलंदाज ज्याने गोलंदाजी कमालीची केलेली आहे. HR स्पोर्ट्स जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन आपल्याला पाहण्यात येईल. खूप चांगले HR स्पोर्ट इथे टेलिकास्ट करत असताना आमचे स्कोरर, आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर खूप चांगली मेहनत करतात. हे देखील या प्रतियोगितेच्या प्रमुख गट. अप्रतिम पुन्हा एकदा चांगला बॉल आडव्या बट्ट्या खेळायचा प्रयत्न होता. आता शार्विनला माहिती की गोलंदाजी कशी होते आणि तो तसं वळते, पण आता गोलंदाजी नाही तर इथे शार्विनला फलंदाजी करायची. पंधरा धावा झाल्या धाव फलकावरती आणि गडी बाद झाले 3. पुन्हा राखून टप्प्याचा बॉल सरळ दिशेने खेळले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे प्रथमेश. एकच धाव. टीमची धाव संख्या 16. चार बॉल मधून एकच किती? दोन धावा. पुन्हा एकदा मॅचचा लिडिंग घ्यायची. विकेट किपरच्या डोक्यावरून एक धाव. चला शेवटचा बॉल. 5 बॉलमध्ये 3 रन दिलेत आणि एक गडी बाद केलाय. शेवटचा बॉल. सुंदर स्ट्रोक. चेंडू हवेत आणि सोप्पा झेल पकडलाय तिकडे चेतन पाटीलने पकडल्या झेल. अजून एक विकेट. सतरा रन. बॉलिंग पे दर्शन. बॉलिंग हो अप्रतिम बॉल. चांगला वेग भन्नाट. पहिलाच बॉल इथे निर्धाव. रन बनवायचे 5 बॉल ना. राहुल आहे गोलंदाजी एंडवर. सुंदर बॉल. काय भन्नाट वेग टाकतो इथे राहुल. क्लास दाखवतो आपल्या गोलंदाजीचा. फलंदाजचा चौकार षटकाराने आपले क्लास दाखवतात, पण हा गोलंदाज आपल्या वेगाचा पुरेपूर वापर करतोय. या मालाड चषक मध्ये 4 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्यात. 1 साइडेड हा मुकाबला. पाहूया 4 चेंडूमध्ये 4 षटकार येईल का. पण नाही, अशी गोलंदाजी असली तर नक्कीच येणार नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी राहुलची. 3 बॉल आणि एकही धाव नाही. चॅलेंजर BM स्पोर्ट्स दमखम दाखवलाय. कमी गतीचा बॉल. खेळाडू आहे
खेळाडू होतोय शार्मिन गॉन. चार बॉल आणि एकही धाव नाही. चला अशी सुरुवात इकडे धनंजयने देखील केली होती. आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये एकही धाव दिले नव्हते आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद करून दिला होता धनंजयने देखील. चला AR स्पोर्ट्स आपण रेडी राहायचे. AR स्पोर्ट्स आहेत तर रेडी राहायचे. याच्यानंतर सेमी फायनल होईल. चांगला स्ट्रोक हाय देखील हवेत. चेतन येतोय खाली, चुकी करणार नाही. बॅक टू बॅक विकेट. आता इकडे राहुल हॅट्रिक वरती आहे. प्रतियोगितामध्ये मॅडन ओव्हर टाकण्याच्याही देखील कगारवरती आहे. 5 बॉल झालेत, 0 धावा आणि 2 गडी बाद. हॅट्रिक वरती राहुल मॅडन ओव्हर टाकेल का? राहुल सामना तर जिंकलेला आहे, औपचारिकताच फक्त बाकी आहे. पण पाहूया हॅट्रिक होईल का मॅडन ओव्हर होईल का जिंकला बाई इकडे पारितोषिक लावेल? अजिबात नाही. चेंडू हवेत, होईल का हॅट्रिक का जाईल का षटकार? आणि नाही, शेवटचा बॉल बिग हिट षटकार. आणि अशा प्रकारे चॅलेंजर बॉईज हा संघ दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. या AR स्पोर्ट्स विजयभाई कुठे आहेत का? पक्याबाई, विजयभाई या प्रतियोगितेचा आजच्या दिवसाचा सेमीफायनल सामना 3-3 षटकाचे सामने खेळवले जातील. काय नाव काय? अक्षय का सर? अक्षयने 23 रन. अक्षय कासार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 25 धावा. मुकेश दादा यांच्या शुभ हस्ते अक्षय कासार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. थोडं पुढे जायचं अक्षय. प्लेड अक्षय. सेमीफायनल मध्ये शुभेच्छा असतील आपल्याला आणि आपल्या टीमला. चला टॉस झाला ना, टॉस होतोय. चला 3-3 षटकाचे सामने. एका बाजूला चॅलेंजर BM बॉईज आणि AR स्पोर्ट्स. हू विल विन? चॅलेंजर. चला चॅलेंजर बॉईज नाणेफेकीचा कल जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. तीन षटकाचे सामने राहील. आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनल जो संघ जितेल तो जाईल फायनल मध्ये. मालाड चषक 2025 सीझन 4च्या
आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अबो 40चे सामने खेळवले जातील तालुका वाईज ते अबो 40चे सामने कालच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. बीएम ट्रॉफी आयोजित मल्हार चषक 2025 आजच्या दिवसामध्ये आपण बरेच काही चौकार षटकार विकेट खूप चांगला असा क्रिकेट पाहिले. अतिशय शिस्त पद्धतीने ही प्रतियोगिता पाहिली आहे. हॅलो चला फलंदाज आलेले आहेत. फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर. चला